जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले, लेखनशैली आवडली, सादरीकरण आवडलं, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा, म्हणजे हे प्रवास वर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची, म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवास वर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता. हा प्रवास एकूण 18 दिवसाचा असल्यामुळे हे प्रवास वर्णन 2 भागात विभागलेले आहे. 20 एप्रिल ते 30 एप्रिल हे पहिल्या भागात व 1 मे पासून ते 7 मे पर्यंत दुसऱ्या भागात आहे. चला तर मग ऐकूया आणि बघूया युरोपचे प्रवास वर्णन. युरोप 20 एप्रिल 2013 ते 7 मे 2013. 2011च्या सिंगापूरच्या परदेशवाढीनंतर बरेच दिवस मनात युरोपबद्दल घोळत होते. किंबहुना त्याआधी सुद्धा युरोपला जाण्याचे बरेचदा मनात आले होते, परंतु काही गोष्टी मनात येऊन सुद्धा अंमलात आणता येत नाहीत. त्यातली ही एक गोष्ट. 2012च्या जानेवारीत सुद्धा वांद्रेचे एक पर्यटनविषयक प्रदर्शन बघून आल्यावर आमच्या ग्रुपमधील सर्वांना फोन करून जाण्याबद्दल ठरवत होतो, परंतु कोणाचीही तयारी नव्हती. तेव्हा तो विचार रद्द केला व त्याचवेळी 2013 साली युरोप टूर करण्याचे निश्चित केले होते. एकदा निश्चित केल्यानंतर मग कोणाबरोबर जायचे याबद्दल विचार चालू झाला. सिंगापूर प्रवास वर्णनात म्हटल्याप्रमाणे कोणत्या टूर ऑपरेटर बरोबर जायचे हे ठरवणे मोठे जिकिरीचे असते. केसरी, एसओटीसी, कॉक्स अँड किंग्स वगैरे मोठ्या टूर ऑपरेटर्सची माहितीपत्रके गोळा करून त्यांची ही माहिती घेतली. ही माहिती घेत असतानाच मँगो हॉलिडेजबद्दल सुद्धा बरेच दिवस ऐकून होतो. दिवाळी अंकात व प्रत्यक्ष जाऊन आल्यांकडून याबद्दल चांगलेच ऐकले होते. आम्ही 16 नोव्हेंबर 2012ला सिमला टूरवरून परत आल्यावर 16 तारखेलाच मँगो टूर्सवारांचा रवींद्र नाट्य मंदिरात मेळावा असल्याची माहिती मिळाली होती. आमच्या ग्रुपपैकी कोणालाच या मेळाव्याला जाण्याचे जमणार नव्हते, म्हणून आम्ही दोघांनी तरी या मेळाव्याला जाण्याचे निश्चित केले. मँगो टूअर्सचे श्री मिलिंद बाबर स्वतः हा मेळावा घेतात. यात युरोप टूर विषयक सर्व माहिती ते स्वतः स्लाइड शो सकट देतात. प्रथमच त्यांना ऐकत होतो. ते एक्झॉटिक युरोपच्या बहुतेक टूअरबरोबर स्वतः जातीने जातात. एक्झॉटिक युरोपमध्ये इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, लिंचेस्टाईन, ऑस्ट्रिया, इटली व व्हॅटिकन सिटी यांचा समावेश होता. या मेळाव्यातल्या त्यांच्या भाषणाने तर मी प्रभावित झालो होतो. आज मार्केटमध्ये असलेल्या मोठ्या टूअर कंपन्या, त्यांची टूअर कॉस्ट व ती वेगवेगळी का असते, त्यांची छुपी किंमत, टूअरमध्ये देण्यात येणारा नाश्ता, प्रवासाच्या काळात असणारी बस व्यवस्था, राहण्याची हॉटेल्स, या सर्व बारीक सारीक गोष्टींचा टूअर कॉस्टशी कसा संबंध असतो याचे व्यवस्थित चित्र त्यांनी उभे केले. हे सर्व ऐकल्यानंतर मी तर जवळजवळ ठरवून टाकले की युरोप टूर यांच्याच बरोबर करायची, ती सुद्धा 18 दिवसांचीच. शेवटी सर्व विचार करता 20 डिसेंबर 2012 रोजी संध्याकाळी 6 वाजता आम्ही 6 जणांनी मँगो हॉलिडेजचे युरोपसाठी बुकिंग केले व ₹40,000 प्रत्येकी बुकिंगची आगाऊ रक्कम भरून टाकली. 6 जणांत आम्ही दोघे, नंदू व दीपा, छाया आणि सुषमा भिडे यांचा समावेश होता. व्हिसा मिळवण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात याची यादीही त्याच वेळेस दिली होती. UK व स्विस या 2 देशांचा व्हिसा घ्यावा लागतो. 3 वर्षाच्या इन्कम टॅक्स भरल्याच्या पावत्या, 3 वर्षाचे फॉर्म नंबर 16, घर नावावर असल्यास त्याचे शेअर सर्टिफिकेट, परंतु ते सुद्धा मराठीत असल्यास ते इंग्रजीत भाषांतर करून नोटराईज करून घ्यावे लागते. फिक्स डिपॉझिटच्या रिसीट्स, पासपोर्ट, जुना पासपोर्ट असेल तर तोही जोडावा लागतो. जर तो हरवला असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनचा FIR लागतो. शेअर्स नावावर असल्यास डीमॅट स्टेटमेंट बँकेकडून घेऊन त्यावर बँकेचा शिक्का असावा लागतो. सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल असावे लागतात. हे सर्व पेपर्स मँगो हॉलिडेजच्या माणसाकडून तपासले जातात व व्यवस्थित लावून इंडेक्स करून त्याला व्हिसा ॲप्लिकेशन जोडून एक डोकेट तयार करून देतात व व्हिसा ऑफिसची अपॉइंटमेंटही घेऊन देतात. आमच्या दोघांची 24 जानेवारी, छाया व सुषमा यांची 25 जानेवारी व नंदू दीपाची 28 जानेवारीला अपॉइंटमेंट घेतली होती. युरोपसाठी व्हिसाचे ऑफिस ग्रँड रोड येथे व विलेपार्ल्याला बहार टॉकीजजवळ नॅशनल हाऊसमध्ये आहे. आमच्या सर्वांच्या अपॉइंटमेंट विलेपार्ले येथील नॅशनल हाऊसमध्येच होत्या.
सादर केलेली डॉक्युमेंट्स परत मिळण्यास व व्हिसा मिळण्यास साधारण 25 दिवसांचा कालावधी लागतो. सर्व डॉक्युमेंट्स कुरिअरने किंवा स्वतः ऑफिसमध्ये जाऊन घेण्याचा पर्याय देतात. आम्ही स्वतः घेण्याचा पर्याय स्वीकारला, कारण कुरिअरने पाठवण्याचा ₹450 चार्ज आपल्यालाच द्यावा लागतो. व्हिसा प्रोसेस झाला की नाही हे कळण्याकरता एसएमएसची देखील सोय आहे, परंतु त्याचा प्रत्येक एसएमएसचा ₹102 चार्ज द्यावा लागतो. मँगो हॉलिडेजने आम्हाला याची कल्पना दिली असल्याने आम्ही यातला कोणताही पर्याय स्वीकारला नाही, कारण व्हिसा झाला की नाही हे मँगो हॉलिडेजचा स्टाफ ऑनलाईन ट्रॅक करत असतात. आमचा दोघांचा फेब्रुवारीच्या 22 तारखेला व नंतर पाठोपाठ सर्वांचेच व्हिसा हले. आता फक्त शेंजनचा व्हिसा राहिला होता, पण त्यासाठी स्वतः जाण्याची गरज नसते. व्हिसाच्या अर्जावर सही करून ओरिजिनल पासपोर्ट, बँकेची अपडेटेड स्टेटमेंट, इन्कम टॅक्स भरल्याच्या पावत्या, पे स्लिप्स, रिटायरमेंट लेटर या सर्वांच्या फोटोकॉपी एवढे सर्व द्यावे लागते. हे सर्व आम्ही 2 मार्चला घेऊन गेलो होतो व तेव्हाच उरलेले पैसे देखील द्यायचे होते. संपूर्ण टूर कॉस्टमध्ये एकूण 2577 युरोचा समावेश होता. त्यावेळेला बाहेर मार्केटमध्ये युरोचा दर ₹71.20 होता, तरी त्यांनी मात्र आमच्याकडून ₹74.20च्या दराने भारतीय करन्सी घेतली होती. तेवढे मात्र खटकणारे होते. त्यामुळे आमच्या प्रत्येकावर अंदाजे ₹7,500चा जादा बोजा पडला होता. त्यावर बराच वाद घालून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. त्यासाठी त्यांनी बँक चार्जेसची वगैरे जी कारणे सांगितली ती काही आम्हाला पटली नाहीत, परंतु काहीही उपयोग नव्हता. एकंदर टूर कॉस्ट माणशी ₹2,66,000 पडणार होती. दिनांक 9 मार्च रोजी प्रभादेवीच्या कोहिनूर हॉटेलमध्ये सर्व वेगवेगळ्या तारखांना जाणाऱ्या पर्यटकांसाठी गेट टुगेदर आयोजित केले होते. त्याला मात्र आम्ही सर्वांनी हजेरी लावली होती. जाण्याआधी, प्रवासात व तिथे गेल्यावर काय काय काळजी घ्यायच्या यासंबंधीच्या सूचना करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दरम्यानच्या काळात आमच्या 6 जणांच्या ग्रुपमध्ये आणखी एकीची भर पडली होती. केतकीची सासू अंजली नातू याही आयत्या वेळेला आमच्या ग्रुपमध्ये सामील झाल्या व आमची संख्या आता 7 झाली. जाताना शक्यतो कमीत कमी सामान, बॅगा, करन्सी विषयक, पासपोर्ट विषयी, तिथे उपयोगी पडणारे कपडे, खरेदी विषयक अशा सर्व सूचनांचा यात समावेश होता. शिवाय लोकांच्या अनेक शंकांना, प्रश्नांना उत्तरे देण्याचे कामही चालू होते. शेवटी सर्वांसाठी जेवणाचाही कार्यक्रम आयोजित केला होता. आज दिवस पहिला, दिनांक 21 एप्रिल 2013. अशा प्रकारच्या पूर्वतयारीनुसार आम्ही आज जाण्यासाठी सज्ज झालो होतो. 21 तारखेच्या पहाटे 5:15चे फ्लाईट होते. 20 एप्रिलच्या रात्रीत 12:30च्या दरम्यान टॅब बुक केली होती. 3 तास अगोदर चेक इन होते. रात्री ट्रॅफिक नसेल या अंदाजानुसार आम्ही 11:15च्या दरम्यान निघालो व 1:30 वाजता विमानतळावर पोहोचलो देखील. बाहेरच हळूहळू आमच्या ग्रुपपैकी लोक दिसायला लागले होते. पुण्याची मंडळी देखील गाड्या करून यायला लागली होती. पुण्याच्या मंडळींना मँगो हॉलिडेजतर्फे जाता येता विशेष होम पिकअप व ड्रॉपची सुविधा होती. आमच्या या सहलीला मुंबईपासूनच मिलिंद बाबर यांची सोबत होती. पहिला प्रवास मुंबई ते अम्मान व दुसरा प्रवास अम्मान ते लंडन असा होता व दोन्ही वेळेला एअर जॉर्डनियनची विमानसेवा होती. भारतीय वेळेनुसार आम्ही 9:15ला अम्मानला पोहोचलो होतो, परंतु तिथे गेल्यावर 1 तास घड्याळ मागे करण्यास सांगितले. त्यामुळे तिथल्या वेळेनुसार आम्ही 8:15, 8:15ला तिथे पोहोचलो. आता दुसरा प्रवास तिथल्या वेळेनुसार 11:50 सुरू होणार होता. त्यामुळे 3.5 तास अम्मान विमानतळावरच काढायचा होता. दुसऱ्या प्रवासाचा कालावधी 3 तास 40 मिनिटांचा होता व आम्ही लंडनला 3:25 तिथल्या वेळेनुसार पोहोचणार होतो. एकूण प्रवासाचा वेटिंगसहित कालावधी 4 तास प्लस 3.5 तास प्लस 3 तास 40 मिनिटे असा 11 तास 10 मिनिटांचा होता. अगोदरचे 4.5 तास झोप नाहीच. एकूण 15 तास झोपेविना काढून आम्ही त्याच दिवशी म्हणजे 20 तारखेलाच 3:30 वाजता लंडनच्या विमानतळावर उतरलो. इमिग्रेशनचे सगळे सोपस्कार आटोपून हॉटेलवर पोचायला संध्याकाळचे 5:45 वाजले होते. आजचा मुक्काम हॉटेल हॉलिडे इन हिथ्रो M4 येथे होता व आजचा उर्वरित दिवस आरामाचा होता. किंबहुना त्याची गरज वाटूनच कोणताही कार्यक्रम आखलेला नव्हता. आजपासून आमच्या युरोपच्या साईट सीइंगला लंडनपासून सुरुवात होणार होती. युरोप खंडात एकूण 44 वेगवेगळे देश आहेत व सर्वांचे चलन युरोच आहे. याला अपवाद म्हणजे लंडनचा पाऊंड व स्वित्झर्लंडचा फ्रँक्स. बाकी सर्व युरोपभर युरो हे एकच चलन आहे. एकेकाळी सबंध जगावर राज्य करणारा हा युरोप खंड. ब्रिटिशांच्या राज्यात कधीही सूर्य मावळत नसे
असे म्हणत असत. सर्व जगाची संपत्ती लुटून सर्वात श्रीमंत झालेला असा देश, असे या लंडन शहराचे वर्णन. असो, आमच्या सबंध दिवसाच्या प्रवासाची आखणी 6, 7, 8 किंवा 7, 8, 9 ने सुरू व्हायची. पहिला आकडा म्हणजे वेकअप कॉल, दुसरा म्हणजे ब्रेकफास्ट व तिसरा म्हणजे निघण्याची वेळ. आजचा दिवस सुद्धा याच हॉटेलमध्ये मुक्काम असल्यामुळे लगेच शिवाय निघायचे होते. आज प्रथम आम्हाला टॉवर ऑफ लंडनला भेट द्यायची होती. त्यासाठी ट्यूब रेल्वेने जायचे होते. हे आमच्यासाठी सरप्राईज होते, कारण ट्यूब रेल्वेचा प्रवास कार्यक्रमात ठरलेला नव्हता. आपल्याकडे रेल्वेने जायचे म्हणजे पोटात गोळा येतो, पण इथे मात्र आत्तापर्यंत नुसतेच ऐकिवात असलेल्या ट्यूब रेल्वेने जाण्याची संधी आली होती. त्यामुळे फारच उत्सुकता होती. सुमारे 150 वर्षांपूर्वी त्यांची रेल्वे सुरू झाली व एकावर एक असे 6 स्तर या रेल्वेचे आहेत. अक्षरशः याला रेल्वेचे जाळे म्हणता येईल. आज रविवार असल्यामुळे गाडीला गर्दी कमी असण्याची शक्यता असल्याचे श्री बाबर सरांचे मत होते. त्यानुसार खरोखरच गाडीला गर्दी कमी होती. बसने आम्ही जवळच असलेल्या हॉन्स्लो वेस्ट या रेल्वे स्टेशनवर आलो. सरांनी सर्वांची तिकिटे काढून सर्वांना स्टेशनवर यायला सांगितले. टॉवर हिल हे आमचे शेवटचे स्टेशन होते, पण तिथे जाण्यासाठी हॅमरस्मिथ स्टेशनला गाडी बदलावी लागते. या सर्व गोष्टींची सर अगोदरच सूचना देत होते. टॉवर हिल स्टेशनला उतरल्यावर आम्ही टॉवर ऑफ लंडन बघण्यासाठी गेलो. तेथे गाईड नायजलने याबद्दलची सर्व माहिती दिली. त्याच परिसरात एका पिंजऱ्यात मोठ्या आकाराचे व धष्टपुष्ट असे कावळे बंदिस्त करून ठेवलेले दिसले. त्यावेळेला तेथल्या राजाला कुणीतरी सांगितले होते की हे कावळे जर उडून गेले तर तुझे राज्य जाईल, म्हणून त्यांना दाणापाणी घालून व त्यांनी उडून जाऊ नये म्हणून त्यांचे पंखही छाटले जायचे. अशी ही लंडनच्या लोकांची अंधश्रद्धा. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा याचे देखील येथेच दर्शन घेता आले. बकिंगहॅम पॅलेसही बाहेरून बघता आला. अनेक ठिकाणी फोटोस्टॉप असल्यामुळे भरपूर फोटो काढता आले. त्याबरोबरच लंडनच्या पॅनोरामिक टूरबरोबर सुद्धा गाईड नायजल होताच. या टूरमधून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, प्रसिद्ध ब्रिटिश लायब्ररी, वेस्टमिनिस्टर ॲबे, हाऊस ऑफ पार्लिमेंट अशांसारख्या ऐतिहासिक इमारती व थेम्स नदी हेही बघता आले. आजच्या दिवशी येथे मॅरेथॉनचे आयोजन केले होते, त्यामुळे सगळीकडे मोठे उत्साहाचे वातावरण होते. ही लंडनची टूर संपवून आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती व आजचे जेवण हॉटेल मसाला झोनमध्ये होते. जेवणही चांगले होते. नंतर जगप्रसिद्ध मादाम तुसांचे वॅक्स म्युझियम बघायला गेलो. रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती. सरांनी सर्वांची तिकिटे काढून आत काय काय बघायचे हे सुद्धा सांगितले व 2 तासांचा अवधीही दिला. ही मॅडम तुसा फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये मरण पावलेल्यांची मुंडकी रात्री गोळा करायची व तसेच्या तसे पुतळे बनवायची. तिने बनवलेले व त्याबरोबर नंतर बनवलेले अनेक नामवंतांचे पुतळे येथे ठेवले आहेत. काही सिनेनट, आपल्याकडील काही राजकीय पुढारी वगैरेंचे पुतळे येथे आहेत. मॅडम तुसा यांचा देखील पुतळा येथे आहे. बाकीच्या बऱ्याच गोष्टी बघायच्या राहून जातील, यामुळे मर्लिन मनरोचा पुतळा बघायचा टाळले. औद्योगिक क्रांतीचे दर्शन घडवणारी स्पिरिट ऑफ लंडन म्हणून 10 मिनिटांची एक ट्रेन राईड देखील आहे. एक छोटीशी हॉरर टूर व 4D शो देखील दाखवतात. हे सर्व बघून बाहेर पडलो व बस वळली ती लंडन आयकडे. काही तांत्रिक बिघाडामुळे लंडन आय दुपारपासून बंद होते, परंतु 6:30 वाजेपर्यंत चालू होईल असे सांगितले. त्यानुसार ते वेळेत चालू झाले व त्याचीही 40 मिनिटांची राईड झाली. संपूर्ण लंडन शहराचे दूरपर्यंत अतिशय विहंगम असे दर्शन होते. हे सर्व संपवून परत हॉटेलवर आलो. आजचे जेवण रात्री हॉटेलवरच होते. उद्या सकाळी हे हॉटेल सोडायचे होते व पॅरिस, फ्रान्सला जायचे होते. उद्यासाठी 7, 8, 9चा कॉल होता. आज दिवस दुसरा, दिनांक 22 एप्रिल 2013. आज मात्र सर्व लगेज घेऊनच निघायचे होते. सर्व बॅगा बसमध्ये लोड करून आमच्या बसचा प्रवास लंडनच्या सेंट पँक्रास इंटरनॅशनल या युरोस्टारच्या स्टेशनच्या दिशेने सुरू झाला. गाडी दुपारी 1:25ची होती, पण स्टेशन प्रवेश मात्र 12:25लाच होता. युरोस्टारची गणना जगातले सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये होते, त्यामुळे मन सुखावले होते. आमची बस स्टेशन आल्यावर सर्व बॅगा अनलोड करून आपणच त्या न्यायच्या होत्या. बॅगेज नेण्यासाठी ट्रॉलीची सुद्धा व्यवस्था होती. स्टेशन कसले, विमानतळ असते. सरांनी सर्वांची तिकिटे काढल्यानंतर आम्ही सर्व सोपस्कार करून शेवटी 12:25 स्टेशनमध्ये प्रवेश केला. लंडन ते पॅरिस साधारण 550 ते 600 किलोमीटरचे अंतर, परंतु ताशी 300 मैल प्रति तास या वेगाने गाडी संध्याकाळी 4:53 पॅरिसला पोहोचणार होती.
एवढे प्रचंड अंतर 2 तास 30 मिनिटात ते पार करणार होती. वेगही थक्क करणारा होता. पैकी 49 किलोमीटरसाठी तर गाडी समुद्राखालून केलेल्या ट्यूबमधून धावते. ही गाडी समुद्राखालून जात आहे हे फक्त कानात दडे बसत असल्यामुळेच कळते. या अंडरग्राऊंड रेल्वे मार्गासाठी लंडन व फ्रान्स या दोन्ही शहरांतून बोगदा खणण्यास सुरुवात केली होती व काही मिलीमीटरच्या फरकानेच त्यांचे मॅचिंग चुकले होते. केवढी ही कामातली अचूकता! युरोस्टार सुरू झाली तेव्हा प्रथम ती तोट्यातच चालली होती, पण नंतर लोकांना त्याचे फायदे कळायला लागले होते. त्यानंतर ती ना नफा ना तोटा या तत्वावर चालत होती व कालांतराने तिचे महत्त्व लोकांना कळून आता पूर्ण नफ्यात आहे. आम्ही पॅरिसला बरोबर दुपारी 3:55 स्टेशनवर उतरलो. पॅरिस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर आमच्या स्वागतासाठी सज्ज होती मँगो हॉलिडेज असे मराठीत लिहिलेली मँगो हॉलिडेजची बस. ही बस आमच्याबरोबर शेवटपर्यंत म्हणजे रोमहून असणार होती व सारथी होता हर हुन्नरी रॉबर्ट. बसने हॉटेलवर पोहोचेपर्यंत बाबर सर आम्हाला पॅरिसबद्दलचा इतिहास सतत सांगत होते. पॅरिस हे फॅशनचे शहर म्हणून ओळखले जाते. जगातल्या सर्व फॅशन्स पॅरिस, न्यूयॉर्क व मिलान, इटली येथूनच सुरू होतात असे म्हणतात. पॅरिस म्हणजे रोमॅन्टिक सिटी, पॅरिस म्हणजे ल्युफ्रे म्युझियम व आयफेल टॉवर अशा अनेक प्रकाराने पॅरिसची ओळख आहे. पॅरिसच्या विमानतळाला चार्ल्स द गॉल यांचे नाव दिलेले आहे. स्टेशन बाहेरचा परिसर फारसा छान नाहीये. सरांच्या मते सेंट्रल पॅरिस जास्त छान आहे. रोम मातृभूमी रचलेल्या नेपोलियन बोनापार्टने फ्रान्सवरच राज्य केले. आजचा मुक्काम पॅरिसमधल्या गोल्डन ट्युलिप हॉटेलमध्ये होता. हॉटेलमध्ये चेक इन केले व सर्व बॅगा अनलोड करून आम्हाला कॅब्रेशमला जायचे होते. त्या अगोदर रात्रीचे जेवण एका हॉटेलमध्ये झाले. शोचे नाव काढताच सर्वजण मोठ्या खुशीत गाजर खात होते, परंतु सरांनी हा शो तुम्हाला अभिप्रेत असलेला नसून एक कल्चरल शो आहे असे सांगितल्यावर मात्र सर्वांचीच निराशा झाली. शोमध्ये वाईन व सॉफ्ट ड्रिंकही दिली गेली होती, त्यामुळे अधिकच रंगत आली. शो नंतर रात्रीची बसमधून पॅनोरामिक टूर व सोबत सरांची पॅरिसबद्दलची माहिती चालूच होती. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बाबरांनी एक सरप्राईज आहे असे सांगितले आणि बस आयफेल टॉवर जवळ नेली. रात्री 12ला आयफेल टॉवर दिव्यांनी झळाळून निघतो व ते नयनरम्य दृश्य दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला येथे आणले होते. तो जगमगता आयफेल टॉवर बघून तर डोळ्याचे पारणेच फिटले व वावच्या चित्कारांनी बस भारून गेली. सर्वांनीच बाबर सरांचे आभार मानले. त्यामुळे रात्री हॉटेलवर पोहोचायला मात्र उशीर झाला होता. आज दिवस 3, दिनांक 23 एप्रिल 2013. आज पॅरिस साईट सीइंग करायचे होते. पहिले ठिकाण होते ते आयफेल टॉवर. युरोप म्हटले म्हणजे पहिले डोळ्यासमोर येते ते म्हणजे आयफेल टॉवर. किंबहुना आयफेल टॉवर हे युरोपचं एक द्योतक म्हणजे मानाचिन्ह मानले जाते. पेपरमधल्या प्रत्येक युरोपच्या सहलीच्या जाहिरातीवर आयफेल टॉवरचे चित्र असतेच. गुस्ताव आयफेल या इंजिनियरने आयफेल टॉवरचे बांधकाम 1889 साली पूर्ण केले. वर्ल्ड एक्झिबिशनसाठी त्यांनी याची निर्मिती केली होती. तब्बल 26 महिने याचे बांधकाम चालू होते. या कामासाठी सुमारे 7,000 टन लोखंड वापरले गेले. काल रात्रीच लाईटच्या झगमगाटात बघितलेले प्रचंड बांधकाम आपल्याला दिवसा कसे असेल हे प्रत्यक्ष बघायला मिळणार याचे जास्त कुतूहल होते. वर जाण्यासाठी 2 लिफ्ट वापराव्या लागतात. पहिल्या लिफ्टने आपण दुसऱ्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो व दुसरी लिफ्ट वापरून आपण तिसऱ्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो. पण तिसऱ्या लेव्हलसाठी परत तिकीट काढावे लागते. सरांनी आम्हाला अगोदर कबूल केल्याप्रमाणे तिसऱ्या लेव्हलपर्यंत नेले होते. वरून दिसणारे पॅरिस शहराचे दर्शन तर विलोभनीय होते. हा टॉवर 20 वर्षांनंतर पाडणार होते, कारण त्याला फक्त 20 वर्षांचीच पॅरिस सरकारची परवानगी होती. परंतु रेडिओचा अँटिना बसवण्याच्या कल्पनेने तो वाचला तो कायमचा. आयफेल टॉवर पाहिल्यानंतर बसमधून पॅरिसची पॅनोरामिक टूर व संध्याकाळी 1 तासभर सीन नदीवर बोट राईड होती. बोट राईड एन्जॉय करून रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा हॉटेलमध्ये परत. आजचाही मुक्काम हॉटेल गोल्डन ट्युलिपमध्येच होता. उद्या सकाळी हे हॉटेल सोडायचे होते. आज दिवस 4, दिनांक 24 एप्रिल 2013. आज सकाळी 9 वाजता हॉटेल सोडून ब्रुसेल्सला निघायचे होते. ब्रुसेल्सला पोहोचायला सुमारे 3.5 तास लागणार होते. ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी. अँटवर्प हे सगळ्यात महत्वाचं शहर. जगातला सर्वात मोठा हिऱ्यांचा व्यवहार येथे होतो. भरत शहाचा भाऊ, त्याच्या हातात सर्व डायमंडचे व्यवहार आहेत. एका भारतीय गुजराती माणसाच्या हातात सर्व व्यवहार असल्याचे ऐकताना आपल्याला छान वाटते. सेंट्रल किंवा वेस्टर्न युरोपच्या मध्यवर्ती भागात वसलेले हे शहर हॉलंड, जर्मनी व फ्रान्स यांच्याबरोबर व्यापार करून या शहराने भरपूर फायदा करून घेतला आहे. हे सर्व देश जागतिक युद्धानंतर राखेतून उभे राहिलेले आहेत. पूर्ण संपलेली ही राष्ट्र फक्त डिटर्मिनेशन, ध्येय व हार्डवर्क यामुळेच उभी राहिली आहेत. डच व फ्रेंच यांच्यात कायम वाहत राहिले आहेत.
येथे बेल्जियम फ्रँक्स ही पूर्वीची करन्सी होती, परंतु युरोपियन कम्युनिटीत आल्यामुळे युरोतच व्यवहार होतात, त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली आहे. युरो चलनाला तारणारा जर्मनी हा एक महत्वाचा देश आहे. पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धात प्रत्येक कुटुंबातला एकतरी माणूस खर्ची पडला होता. अशा या ब्रुसेल्सला आम्ही 12च्या सुमारास येऊन पोहोचलो. रॉयल तंदुरी रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर ब्रुसेल्सची पायी सफर होती. ग्रँड प्लेस म्हणून एक स्क्वेअर आहे. टाउन हॉलच्या इथली ही जागा. टाउन हॉल आत्ता जेथे आहे तेथे पूर्वी राजवाडा होता व समोरच्या मोकळ्या जागेत मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. राजा राणी खिडकीत बसून हे कार्यक्रम बघत. पूर्वीच्या काळी दळणवळणाची काही साधने नसल्यामुळे जनतेला काही संदेश द्यायचा असल्यास तो इथूनच दिला जात असे. युद्धामध्ये हा राजवाडा पूर्ण उद्ध्वस्त झाला होता, परंतु कारागिरांनी 6 वर्षांत तो परत बांधला. ज्या शिल्पकाराने तो बांधला त्याने पूर्ण झालेला राजवाडा बघितल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याचे दार हे बरोबर मध्यभागी नाहीये. म्हणून आपल्याच कामगिरीवर नाराज होऊन त्याने वाड्यावर जाऊन उडी मारून जीव दिला. केवढी ही कामाबद्दलची तळमळ. राजवाड्याच्या समोरील इमारत म्हणजे म्युझियम आहे व बाजूच्याच इमारतीचे पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. पुढच्या चौकात मॅनेकेन पीस लहान मुलगा शू करतानाचा पुतळा आहे. याच्या बाबत बऱ्याच दंतकथा प्रसिद्ध आहेत. हा लहान मुलगा चेटकिणीच्या अंगणात शू करताना ती बघते, चिडते व त्याच्यावर जादू करते व तो मुलगा तसाच राहिला आहे, अशी ही एक दंतकथा. तरीही या मुलाशी येथील लोकांचे फारच भावनिक नाते आहे. त्या लहान मूर्तीचे हे लोक खूप लाड करतात. म्युझियममध्ये त्याचे 650 वेगवेगळे ड्रेसेस ठेवले आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी त्याला हे ड्रेसेस चढवतात व त्याला सजवतात. ब्रुसेल्सच्या राजाच्या राजवाड्याचा परिसर एकंदर पॅरिसच्या जागेच्या 25% आहे. येथील गाड्यांच्या नंबर प्लेट्स ह्या लाल रंगात आहेत. जगात कोठेही या रंगात नंबर प्लेट नाहीत. ही गोष्ट सरांनीच नजरेस आणून दिली. नंतर ऑटोमियम बघायला गेलो होतो. 1954च्या वर्ल्ड एक्झिबिशनसाठी बनवलेले हे मॉन्युमेंट आहे. गोलाकार षटकोनी आकारात बनवलेली ही कलाकृती. यातल्या मधल्या गोलात हॉटेल्स सुद्धा आहेत. येथे बरीच फोटोग्राफी करून बसपाशी परतल्यावर रॉबर्टने आम्हाला सर्वांना चहा कॉफी दिली. नंतर नेदरलँड सोडून हॉलंडच्या दिशेने आमच्या बसचा प्रवास सुरू झाला. तसे नेदरलँड व हॉलंड अतिशय अस्पष्ट अशी सीमारेषा आहे. पण जसे आम्ही हॉलंडच्या हद्दीत प्रवेश केला तसे रॉबर्टचे हॉलंड प्रेम आता उफाळून आले, कारण तो हॉलंडचाच रहिवासी होता. जसे आम्ही हॉलंडमध्ये प्रवेश केला, आता आम्ही खऱ्या युरोपमध्ये प्रवेश करतो आहोत, असे सरांनी सांगितले. आता तुम्हाला खरे निसर्गाने नटलेले युरोप पाहायला मिळेल, असे सांगितले. आणि खरोखरच एखाद्या चित्रात असावे असे शहर दृष्टीस पडायला लागले. चित्रवत वाटावे असे शहर व तेथील रस्ते. रात्रीचं जेवण घेऊन आमची बस हॉटेलच्या दिशेने निघाली. आजचा मुक्काम हॉटेल NH सेंटर कॉनिंगशॉफमध्ये होता. येथे ड्रायव्हिंगचे आणि ड्रायव्हर संबंधीचे नियम अतिशय कडक आहेत. त्या नियमानुसार श्री रॉबर्ट यांचा 2 दिवसांचा ऑफ होता. त्यामुळे पुढच्या 2 दिवसांसाठी योहान नावाचा ड्रायव्हर आमच्याबरोबर असणार होता. आज दिवस 5वा, दिनांक 25 एप्रिल 2013. आजपासून 2 दिवसाची सफर योहानबरोबर होती. योहान एक तरुण उमदा ड्रायव्हर होता. विशेष म्हणजे त्याचे भारताशी भावनिक नाते होते, कारण त्याची बायको दिल्लीची होती. कालच आमचे हॉलंडमध्ये संध्याकाळी आगमन झाले होते. काल रात्री जेवण झाल्यावर हॉटेलच्याच सभोवती जरा फिरून आलो होतो. हॉलंडमध्ये प्रवेश केल्यापासूनच हॉलंडच्या आम्ही प्रेमात पडलो होतो. टुमदार घर असे ऐकले होते, पण येथे आल्यावर टुमदार या शब्दाचा अर्थ प्रथम कळला. ज्यासाठी आम्ही टूरची तारीख 20 एप्रिल निवडली होती त्याचे मुख्य कारण म्हणजे ट्युलिप गार्डन. जर 15 मेच्या अगोदर आलो तर ट्युलिप्स बघायला मिळतात व नंतर त्याचा बहर ओसरत जातो. अतिशय विस्तीर्ण असा परिसर व फुलांनी नटलेले असे गार्डन. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय ते हे बघितल्यावरच कळते. वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची शेती व फुलांच्या रचना येथे बघायला मिळतात. सबंध दिवस मिळाला तरी तो बघायला पुरा पडणार नाही. आम्हाला 2-2.5 तासात सर्व बघून परत यायचे होते. डोळ्यात जेवढे साठवता येईल तेवढे व बाकीचे सर्व कॅमेऱ्यात टिपत वेळेतच परतलो. अतिशय छोटासा असा देश. यांची इकॉनॉमीही तशीच चांगली. युरोच्या आधी या देशाचे गिल्डर्स हे चलन होते, परंतु युरोपियन कम्युनिटीत आल्यावर युरो हेच चलन झाले. हा सर्व पठारी प्रदेश आहे. येथे डोंगर नाहीत. समुद्र सपाटीच्याही खाली असलेला हा देश. सर्वच फ्लॅटलँड. 40% जास्त जमीन ही समुद्राला हटून मिळवलेली आहे. हा राजसत्ताक देश असून या देशाची राणी सर्व कारभार पाहते व तिचा वाढदिवस मात्र जोरात साजरा करतात. चीज, बियर आणि पवनचक्क्यांसाठी हॉलंड प्रसिद्ध आहे. तसे पाहिले तर नीदरलँड आणि हॉलंड एकच. एम्स्टरडॅम ही राजधानी तर द हेग ही राजकीयदृष्ट्या राजधानी मानली जाते. पार्लमेंट वगैरे सगळे इकडेच असते.
पाण्यासंबंधीच्या ज्ञानावर डच लोकांचे प्रभुत्व आहे. पाण्याबरोबर लढणारे म्हणजे डच अशी त्यांची ख्याती आहे. असे असल्यामुळेच त्यांना जमिनीची प्रचंड किंमत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साऊंड बॅरियर्स आहेत. येथे तर कॅनल्सचेच साम्राज्य आहे. या लोकांना फिशिंगचा मोठा छंद. एम्स्टरडॅमच्या प्राईम लोकेशनमध्ये तर लोक हाऊसबोटमध्येच राहतात. हजारो वर्षांपूर्वी येथे पारंपरिक 25,000 म्हणजे 25,000 पवनचक्क्या होत्या. काळाच्या ओघात त्यांचा नाश होऊन त्या जागी अत्याधुनिक अशा पवनचक्क्या आल्या. घर अतिशय सुंदर सजवण्याची त्यांना सवय आहे. ब्रिजवर, पूलवर सुद्धा येथे 25 मजली इमारती बांधतात व खालून वाहनांची ये-जा चालू असते. यातूनच इंच जागेसाठी हे लोक किती लढतात हे कळते. 1957 ते 87 या काळात त्यांनी समुद्राच्या खाली 11 मजली महाकाय इमारत बांधली. हे सुद्धा याचेच द्योतक आहे. येथील रॉटरडॅम हे जगातले महत्वाचे बंदर मानले जाते. हॉलंडला राईन नदीची सोबत लाभली आहे. राईन नदी नॉर्थ सीला मिळते. यांचा संपूर्ण व्यापार राईन नदीतूनच होतो. राईन म्हणजे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे व एक भावनिक नाते देखील जडले आहे. राईन नदीवर प्रचंड मोठी, हलवता येईल, मुव्हेबल येईल अशी स्टीलची भिंत बांधलेली आहे. पाण्याचे संकट कोढवलेच तर त्यापासून संरक्षण करता येईल, हा त्यामागचा उद्देश आहे. एअरपोर्टवर पाळीव प्राण्यांना सांभाळण्याची सोय देखील येथे आहे. एम्स्टरडॅमची वॉकिंग टूर करताना आम्ही डॅम स्क्वेअरजवळ आलो. याला तर हार्ट ऑफ एम्स्टरडॅमच म्हटले जाते व ही एक मीटिंग प्लेसच आहे. संध्याकाळी एम्स्टर नदीवर कालव्यातून बोट सफरही होती व सोबत बियर किंवा सॉफ्ट ड्रिंकही होते. रात्री हॉटेलवर जेवण व आजचा मुक्काम हॉटेल हॉलिडे इनमध्ये होते. मँगो हॉलिडेचे या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे रात्रीची एम्स्टरडॅममधली वॉकिंग टूर होती. एम्स्टरडॅमच्या रेड लाईट एरियातली वॉकिंग टूर म्हणजे बाबर सरांनी एक धाडसी पाऊलच टाकले होते. पण हा वॉक म्हणजे एक थ्रिलिंग अनुभव होता. एम्स्टरडॅममध्ये 1970 पर्यंत ड्रग्ज राजरोसपणे विकली जात. नंतर मात्र हे बंद झाले. पण इथल्या रेड लाईट एरियामधून फिरताना अजिबात किळस वाटत नाही. किंबहुना या धंद्याला येथे एक सामाजिक दर्जा आहे व राजमान्यता देखील. ही 15-20 मिनिटांची टूर लोकांनी सर्वांनी खरंच एन्जॉय केली. रात्री हॉटेलवर यायला आम्हाला ट्रॅफिकमुळे बराच उशीर झाला. हॉटेलवर यायला 11:30 वाजून गेले होते. आजचा मुक्काम हॉटेल हॉलिडे इन एक्सप्रेस युट्रेच पेपेंड्रॉप येथे होता. उद्या सकाळी हे हॉटेल सोडायचे होते. आज दिवस 6वा, दिनांक 26 एप्रिल 2013. आज सकाळी 9 वाजता हॉटेल सोडायचे होते. त्यामुळे 7 वाजता वेकअप कॉल, 8 वाजता नाश्ता होता. आज जर्मनीसाठी प्रयाण करायचे होते. आज निघताना जरा पावसाळी वातावरण होते. जर्मनीतल्या कोलोन येथे आज जायचे होते. येथेही पावसाची रिपरिप थोडीफार होतीच. कोलोन हा शब्द कॉलनीवरून देखील आला. युडी कोलनचा जन्म येथेच झाला, त्यामुळे देखील याला कोलोन म्हणतात. राईन नदीच्या तीरावर बसलेले हे शहर. ईस्ट व वेस्ट जर्मनीच्या मधून वाहणारी ही नदी. एकूण 1300 किलोमीटर या नदीची लांबी आहे. राईनलँड ही खनिजामध्ये अतिशय समृद्ध आहे. कोलोनमध्ये खूप कारखाने आहेत, त्यामुळे कोलोनचे महत्त्व फारच वाढले आहे. इतके की कोलोनला जर्मन इकॉनॉमीचे इंजिन म्हणतात. ईस्टर्न पार्टमध्ये इंडस्ट्रीज आहेत व वेस्टर्न भाग धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. येथे 11व्या शतकातले चर्च आहे. त्याचे काम याच शतकात सुरू झाले व अजूनही चर्चच्या कोणत्या ना कोणत्या तरी भागात काही काम चालू असते. असे म्हणतात की जेव्हा हे काम संपेल तेव्हा जगाचा अंत झालेला असेल. हे चर्च अतिशय भव्य अशी वास्तू आहे. 157 मीटर उंच आहे व याची रचना गोथिक रचनेप्रमाणे आहे, म्हणजे अतिशय उंच अशी वास्तू. त्यांची अशी समजूत आहे की वास्तू जेवढी उंच तेवढे आपण देवाच्या जास्त जवळ जातो. या चर्चमुळे कोलोनचा रिलिजियस सेंटर म्हणून उदय झाला. एवढी भव्य वास्तू 11व्या शतकात कशी बांधली याचा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. जागतिक युद्धाच्या वेळी या चर्चचे बरेच नुकसानही झाले आहे, परंतु वेळोवेळी याचे काम सतत चालू असते. जीजसच्या पाठी असलेली स्टेन ग्लास मूळची आहे. येथे 13व्या शतकातली सर्वात जुनी युनिव्हर्सिटी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून अंदाजे 25,000 विद्यार्थी येथे शिकायला येतात. त्यामुळे येथे स्ट्रीट एंटरटेनर्स बघायला मिळतात. बरेच जण आपली कला दाखवून अर्थार्जन करत असतात. या भागात विद्यार्थी बरेच फिरत असतात. येथे सप्टेंबरच्या अखेरीला ऑक्टोबर फेस्ट साजरा होतो. या सुमारास येथे 5 लाख लिटर बियर 10 दिवसात खपली जाते.
खरोखर म्युनिक हे बियरसाठी प्रसिद्ध आहे, परंतु जास्त बियर ब्रुअरीज कोलोनमध्येच आहेत. येथेच स्वस्थ फोन कॉल सेंटर होते. बहुतेक सर्वांनीच येथून घरी फोन केले. यानंतर दुपारचे जेवण जयपूर हॉटेलमध्ये होते. जेवण झाल्यावर लगेचच सेंट गोरला जायचे होते व सुमारे 2 तासाचा प्रवास होता. बस राईन नदीच्या दिशेने जात असता एका ब्रिजच्या खालून बस जात होती. गाडीची उंची 3.7 मीटर होती, तर ब्रिजची उंची 3.5 मीटर. त्यामुळे बसची उंची कमी करून ब्रिज खालून जावे लागले. हे बघून तर सर्वांनाच खूप छान वाटले. तेथे राईन नदीवर क्रूजची सफारी होती व सोबत वाईन, जर्मन बियर, हॉट चॉकलेटही. आपापल्या आवडीनुसार सर्वांनी सफारी व पेय या दोन्हींचाही आस्वाद घेत राईड एन्जॉय केली. आता बस हॉटेलच्या दिशेने चालली होती. आज शुक्रवार असल्यामुळे बाहेर रस्त्यावर बऱ्याच गाड्या म्हणजे कॅरावान दिसत होत्या. इकडच्या लोकांचे शनिवार रविवार म्हणजे मजा करायचे दिवस. आठवडाभर भरपूर काम करायचे व वीकेंड साजरा करायचा. कॅरावान म्हणजे आतमध्ये सर्व सोयी असतात. एक छोटीशी हॉटेलची रूमच म्हणा ना. कोठेही थांबून एन्जॉय करता येते. त्याचबरोबर गाडीला पाठीमागे सायकल अडकवण्याची सोय असते. आजचा मुक्काम हॉटेल हिल्टन मेन्स येथे होता. आज दिवस 7वा, दिनांक 27 मे 2013. रॉबर्ट पुन्हा आजपासून आमचा सारथी असणार होता. आज 8:45 वाजता हॉटेल सोडले. आजचा दिवसही जर्मनीतच होता व आज मर्सेडीजचे म्युझियम बघायचे होते. मॅन राईन एक मोठा इंडस्ट्रियल टाउन आहे. ऑटोमोबाईल इतिहासाचा जन्म येथे झाला. कार्ल बेन्झ नावाचा एक थोर इंजिनियर इथलाच होता व त्याच्यापासून 100 किलोमीटर अंतरावर स्टुटगार्ट येथे डॅमलर नावाचा इंजिनियर राहत होता, परंतु ते कधीही एकमेकांना भेटले नाहीत. मायबॅक हा त्याचा मानसपुत्र. त्याच्या नावाने सुद्धा गाड्या आहेत. आपल्याकडे पुण्यात सुद्धा मायबॅक नावाची गाडी माणिकचंद यांच्याकडे होती. त्या काळी हे दोघेही ग्रेट इंजिनियर्स येथे गाड्या बनवण्याचा प्रयत्न करत होते. BMW गाडी सुद्धा इथलीच आहे, पण हे मुख्यतः 2 व्हीलर्समध्ये आहेत. जागतिक युद्धानंतर त्यांनी 4 व्हीलर्समध्ये प्रवेश केला. मर्सिडीजचे नाव तर या इंडस्ट्रीत वादातीत आहे. या नावाबरोबर माणसाचे स्टेटसही आपोआप जोडले जाते. ज्या काळात घोड्याविना गाडी अशी कल्पनासुद्धा करणे शक्य नव्हते, त्या काळी या 2 इंजिनियर्सनी याचा शोध लावायला सुरुवात केली. अर्थात यावेळीसुद्धा त्यांना तत्कालीन लोकांकडून खूप त्रास सहन करावा लागला होता. मर्सिडीज हे स्पॅनिश इंग्रजी नाव आहे. येलिनेज नावाच्या माणसाला 5 मुली होत्या. त्यातल्या मर्सिडीज हे त्याच्या एका आवडत्या मुलीचे नाव होते. दक्षिण फ्रान्सच्या भागात येलिनेज हा ऑस्ट्रियाचा अँबॅसेडर होता. त्या काळी गाडी घेणे विकणे म्हणजे अतिशय गर्भश्रीमंताचेच काम होते. येलिनेज हा एक श्रीमंत होता व समाजात त्याचे नाव होते. त्यांनी डॅमलरला एक प्रपोजल दिले की त्यांनी 5 लाख गोल्ड मार्क्सच्या मोबदल्यात 36 गाड्या तो घेईल, पण त्याच्या मोबदल्यात येथील सर्व गाड्या विकण्याचे हक्क त्याच्याकडे राहतील व त्याच्या मुलीचे म्हणजेच मर्सिडीजचे नाव गाड्यांना द्यायचे. या दोन्ही अटी ताबडतोब मान्य केल्या व त्यानंतर मर्सिडीजने कधीही मागे वळून बघितले नाही. सर्वसाधारणपणे म्युझियम बघायचा लोकांना कंटाळा येतो, कारण एखाद्या पुरातन वास्तूचे, राजवाड्याचे वगैरेचे म्युझियममध्ये रूपांतर करतात. पण हे म्युझियम म्हणजे असे पारंपरिक नसून एक अल्ट्रा मॉडर्न मुद्दाम म्युझियम म्हणूनच बनवले आहे. संपूर्ण ऑटोमोबाईलचा इतिहासच यात दाखवला आहे. लिफ्टने सर्वात वरच्या म्हणजे 7व्या मजल्यावर सोडतात व नंतर गाड्या बघत बघत रॅम्पवरून खाली यायचे अशी व्यवस्था केलेली आहे. वर जाताना एक इयरफोन देतात व प्रत्येक गाडीच्या समोर गेल्यावर त्या गाडीचा इतिहास ऐकायला मिळेल अशी व्यवस्था केली आहे. प्रत्येक गाडीसमोर गाडीच्या किमती लावलेल्या असतात. कदाचित आजच्या मर्सिडीजच्या गाड्या यापेक्षा स्वस्त मिळतील, पण या दुर्मिळ असल्यामुळे याच्या किमती फार आहेत. साधारण 2 तासात आमचे म्युझियम बघून झाल्यावर कोहिनूर हॉटेलमध्ये जेवण झाले व आमची बस ब्लॅक फॉरेस्टच्या दिशेने निघाली. फ्रायबर्गला गेटवे ऑफ ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. पूर्वीच्या काळी येथे एवढी घनदाट झाडे होती की सूर्यप्रकाशही त्यातून जात नसे. येथे जास्त करून पाईन्सची झाडे आहेत. डोंगरावरची झाडे सुद्धा हिरवीच होती, पण त्याला काळसर शेड आहे म्हणून त्याला ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. या सर्व रिजनला ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. राईन नदी ब्लॅक फॉरेस्टमधून 150 किलोमीटर वाहते. यात छोटी छोटी गावं व वस्त्या आहेत. जर्मनीमधल्या बऱ्याचशा परिकथांचा जन्म याच रिजनमधून झालेला आहे. ब्लॅक फॉरेस्ट केकचा जन्मही येथेच झाला. जर्मन लोकांचा या रिजनशी फार भावनिक नाते आहे. कधीकधी येथे फारच बर्फवृष्टी देखील होते. शनिवार रविवार येथे फार गर्दी असते. पूर्वी शेतकरी येथे लाकडी खेळणी वगैरे बनवत असत. आता येथे कुकू क्लॉकची फॅक्टरीच आहे व ते तर फारच प्रसिद्ध आहे. आम्ही ड्रुबा फॅमिलीच्या येथील कुकू क्लॉक फॅक्टरीला भेट दिली. कुकू नावाचा एक पक्षी आहे व त्याच्या आवाजावरून हे नाव पडले. ही घड्याळे बॅटरी व बॅटरीशिवायही चालतात.
वेगवेगळ्या प्रकारच्या कथा असलेली मजेशीर अशी घड्याळे येथे बनतात. त्याची किंमतही तशीच असते. फॅक्टरीला भेट देत असताना पावसाची रिपरिप चालूच होती. कुकू क्लॉकच्या फॅक्टरीला भेट दिल्यानंतर रॉबर्टने चहा कॉफी दिली व आमची बस आता हॉटेलच्या दिशेने निघाली. आजचा मुक्काम टीटीसी लेक जवळ असलेल्या हॉटेल मॅरिटीम येथे होता. अतिशय सुंदर व प्रेमात पडावा असा परिसर. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं. आमची बस 5:45च्या सुमारास तिथे पोहोचत होती व दुकानं बंद होण्याची वेळ होती संध्याकाळी 6 वाजताचीच. हॉटेलवर सामान तसेच घाईघाईने टाकून ताबडतोब खरेदीसाठी सर्वच बाहेर पडले. सर्वच हॉटेल एवढी अप्रतिम असायची, परंतु त्यात निवांत राहण्यासाठी मात्र वेळच नसायचा. आज दिवस 8वा, दिनांक 28 एप्रिल 2013. आज जर्मनीहून स्वित्झर्लंडला निघायचे होते. बसमधून बाहेर बघून डोळ्यात जेवढे नैसर्गिक सौंदर्य साठवता येईल तेवढे साठवण्याचा प्रयत्न करत होतो. बाहेर बघताना रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी फुले ठेवलेली आढळली. तेव्हा बाबर सरांकडून असे कळले की ज्या कोणाचे नातेवाईक अपघातात ज्या ठिकाणी मरण पावतात त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक तेथे त्यांची आठवण म्हणून फुले ठेवून जातात. थोड्याच वेळात जर्मनीची बॉर्डर दिसली. जर्मनीत बॉर्डरला झोल असे म्हणतात. येथे 2 नद्या आहेत, राईन व रोहन. या 2 नद्या 25 किलोमीटर अंतरावर उगम पावतात, पण 2 वेगळ्या दिशेने जातात. जर्मनी सोडून आमची बस स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश करणार होती. झोलचा बोट दिसला व बाबर सरांनी फोटो न घेण्याविषयीच्या सूचना केल्या, कारण जर फोटो घेताना पकडला गेलात तर कॅमेरा जप्त केला जातो. बॉर्डरनंतर नो मॅन्स लँड लागते व नंतर स्वित्झर्लंडची हद्द चालू होते. आता आम्ही पृथ्वीवरचे नंदनवन असलेल्या अशा स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश करत होतो. स्वित्झर्लंडचे ऑफिशियल नाव आहे कन्फेडरेशियो हेल्वेटिका. स्वित्झर्लंडच्या प्रत्येक आयटी साईट पुढे .ch असते. स्वित्झर्लंडची करन्सी फ्रँक्स व छोटी करन्सी रॅपॅन आहे. 100 रॅपॅन म्हणजे 1 फ्रँक. स्विस लोकांचे करन्सीबद्दलचे ज्ञान अनचॅलेंजेबल आहे. ज्या वेळेला आपल्याकडे 500च्या नोटांचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा आपणही त्यांचीच मदत घेतली होती. येथे साधारणपणे 3 भाषा बोलल्या जातात. साऊथ पार्टमध्ये फ्रान्स बोलली जाते, जे जर्मनीच्या जवळचे आहेत ते स्विस जर्मन बोलतात, व तिसरी इटालियन टच असलेली. रोमचे 1% लोक ही भाषा बोलतात. फक्त 80 लाख लोकसंख्या असलेला असा छोटा देश, पण प्रचंड संपत्ती या देशाने जमवली आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न ही आहे. अणुबॉम्बचा निर्माता अल्बर्ट आइन्स्टाईन हा बर्नमध्येच राहायचा. तो मूळचा जर्मनीचा. झुरिच ही कमर्शियल राजधानी आहे. झुरिच व जिनेव्हा यांच्या भांडणामुळे बर्नला राजधानीचा दर्जा मिळाला. पार्लमेंट ही बर्नलाच आहे. बर्न म्हणजे जर्मन भाषेत 2 किंवा त्यापेक्षा अधिक अस्वल. नदीच्या पात्रात अजूनही त्यांनी अस्वले पाळली आहेत. त्यांच्यासाठी इथे घर बनवले आहे. बर्नला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा आहे. येथे कोणतेही बांधकाम करता येत नाही किंवा असलेले तोडण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. स्विस बँकेत सिक्रेट अकाउंट ओपन करायचे असले तर किमान $35,000 ठेवावे लागतात. एक उत्कृष्ट लोकशाही असलेला देश म्हणून या देशाकडे बघितले जाते. राजकीय नेत्यांचे येथे एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे जीवनमान असते. राजकीय नेत्यांचे आपल्याकडे असल्याप्रमाणे तेथे अजिबात स्तोम नाही. तिकडचा पंतप्रधान व टुरिझम मंत्री यांचा अनुभव सरांनी सांगितला. सामान्य माणसासाठी अतिशय अप्रोचेबल आहेत. स्वित्झर्लंडचा शेंगेन कंट्रीत आता समावेश झालेला आहे. 10 वर्षांपूर्वी ते यात समाविष्ट नव्हते, कारण 51% लोकांनी आपले वेगळे अस्तित्व ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कोणत्याही युद्धात भाग घ्यायचा नाही असा निर्णय त्यांनी 500 वर्षांपूर्वीच घेतला होता. स्विस सरकारने लोकांना असे आवाहन केले आहे की लोकांनी शक्यतो शनिवार रविवार या दिवशी वाहन वापरू नये. त्यामुळे इंधनाची तर बचत होईलच, पण त्या दिवशी सायकल किंवा जॉगिंग केले तर तुमची तब्येतही चांगली राहील. या सरकारच्या आवाहनाचा आदर करून इथले लोक याचे पालन करतात. त्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नाही, तरी लोक याचे काटेकोरपणे पालन करतात. याला म्हणतात राष्ट्रप्रेम. आमची बस राईन फॉलच्या दिशेने चालली होती व थोड्याच वेळात आम्ही राईन फॉलच्या पॉइंटवर पोहोचलो. बऱ्यापैकी जवळून हा फॉल आपल्याला बघायला मिळतो. तेथे थोडे फोटो काढून आमची बस पुढे निघाली. नंतरचे ठिकाण होते चॉकलेट फॅक्टरी. नेस्ले कंपनीची ही फॅक्टरी आहे. माणसाचा हात न लागता चॉकलेट कसे बनवतात व शेवटी ते पॅक होईपर्यंतच्या सगळ्या प्रवासाची सगळी माहिती येथे सांगतात व प्रात्यक्षिकही बघायला मिळते. व जेवढी पाहिजे तेवढी चॉकलेट्स खाण्याची सोयही होती. चॉकलेट खाऊन व खरेदी करून आम्ही बाहेर पडलो व नंतर बर्न सिटीची वॉकिंग टूर होती. आरे नदीच्या सोबत वसलेले हे छोटेसे शहर. त्याने बर्न सिटीची वरीलप्रमाणेच माहिती दिली.
सोबत गाईड होताच. आईन्स्टाईन जेथे राहतात ते घर व इतर महत्वाच्या ठिकाणे दाखवून आमची बस आता हॉटेलच्या दिशेने निघाली. आज रात्रीचा मुक्काम हॉटेल युंगफ्रावमध्ये होता. आज दिवस 9 दिनांक 29 एप्रिल 2013. आज युंगफ्रावला जायचे होते. युंगफ्रा यांग 11,330 फुटावर होते. युंगफ्रा, आयझर आणि मॉन्क अशी 3 पिकं शेजारी शेजारी आहेत. जेव्हा युंगफ्रावर ट्रेन बांधायचे ठरले तेव्हा आत्ताच्या पॉइंटवर जेथे ट्रेन आहे तेथे त्याहीपेक्षा वर जायचे होते, पण त्याआधीच सर्व पैसे संपले होते, म्हणून तिथेच थांबावे लागले होते. 100 वर्षांपूर्वी बनवलेला हा रेल्वे मार्ग. युंगफ्रावला टॉप ऑफ द युरोप असे म्हणतात. येथे जाण्यासाठी आम्ही ग्रून स्टेशनवर पोहोचलो. हा प्रवास 45 मिनिटांचा होता. जसं जसं वरवर जात होतो तसं तसा बाहेरचा बर्फ वाढतच होता, पण प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून गाडीमध्ये आतून हीटर लावलेले होते. नंतर केएल शायडेकच्या स्टेशनात गाडी बदलावावी लागते. हा प्रवास सुद्धा 45 मिनिटांचा होता. हा रूट तर संपूर्ण बोगद्यातूनच आहे. गाडी जी एकदा बोगद्यात शिरते ती एकदाच वर बाहेर पडते. या मार्गात सुद्धा गाडी 2 ठिकाणी व्ह्यू पॉइंट व टॉयलेटसाठी थांबते. एवढ्या जुन्या काळी जेव्हा विज्ञान व तंत्रज्ञान एवढे पुढारलेले नव्हते त्या काळात एवढा रेल्वे मार्ग कसा काय बांधला असेल हे बघून आश्चर्य वाटते. या ट्रेनच्या ट्रॅकमध्ये दाते होते. याचा उपयोग ट्रेन जेव्हा खाली येते तेव्हा ती गुरुत्वाकर्षणाने खाली येऊ नये म्हणून याचा उपयोग होतो. एकूण या मार्गावर 4 ट्रेन धावतात, परंतु कन्व्हर्जन ऑफ एनर्जीचा तत्व वापरून 4थी ट्रेन धावण्यासाठी कोणत्याही एनर्जीची गरज भासत नाही. तिथे फोटो काढून आम्ही पुन्हा गाडीत बसलो. 11,000 फुटावर जाण्यासाठी ज्या काळज्या घ्यायच्या आहेत त्याबद्दलच्या सर्व सूचना बाबर सरांनी अगोदरच केल्या होत्या. कारण जसजसे वर जातो तसतसा प्राणवायूचा पुरवठा कमी होतो व काहींना त्रास होण्याची शक्यता असते. वर गेल्यावर आईस पॅलेस बघून बाहेर बर्फात जाण्याचा आनंद घेतला व भरपूर फोटो काढून दुपारच्या जेवणाची व्यवस्था तिथेच केलेली होती. त्याचा आस्वाद घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. पुन्हा तसेच 45 मिनिटांचे 2 प्रवास. नंतर आम्ही इंटरलांकनला जाणार होतो. हे खूप छोटेसे शहर आहे. 2 लेकच्या मध्ये असल्यामुळे याला इंटरलांकन म्हणतात. येथे शॉपिंगसाठी 1च तास दिला होता. येथील ओढ्यामधून वाहणारे पाणी हे वरच्या 3ही पिकांवरचे बर्फ वितळून यात येते. आज आमच्या ग्रुपमधले आठले यांची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्यांना परतीच्या प्रवासाची वाट धरावी लागली होती. त्यामुळे सरांना त्या दोघांना झोरिच विमानतळावर सोडण्यासाठी जायचे होते, म्हणून त्यांनी सगळी जबाबदारी श्री रॉबर्ट यांच्यावर टाकली व त्यांनी ती समर्थपणे निभावली सुद्धा. त्यानुसार श्री रॉबर्ट यांनी आम्हाला हॉटेल रामाडामध्ये सोडून रूम्सचे वाटप केले व संध्याकाळी हॉटेलवर जेवायला सुद्धा घेऊन गेले. त्यांच्या अशा कठीण प्रसंगी रॉबर्ट त्यांना अशीच मदत करतो असे बाबर सरांनी सांगितले. आज दिवस 10 दिनांक 30 एप्रिल 2013. आज माउंट टिटलिसला जायचे होते. त्यासाठी आज थोडे उशिरा निघून चालणार होते, म्हणून आम्ही नाश्ता करून 8:45ला हॉटेल सोडले. बसने तिथे जायला फक्त 3 मिनिटच लागली. माउंट टिटलिस 10,000 फुटावर होते व वर जाण्यासाठी 2 केबल कारने जायचे होते. माउंट टिटलिस हे पूर्ण बर्फाच्छादित शिखर आहे. पहिली केबल कार 6 माणसांसाठी होती व प्रवासाचा कालावधी साधारण 20 मिनिटांचा होता. दुसरी केबल कार घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचे होते. यात साधारण 80 माणसे उभी राहू शकतात व पोहोचायचा कालावधी 10 मिनिटांचा होता. वर गेल्यावर सगळीकडे नुसता बर्फच बर्फ. प्रथम बर्फात जाऊन खेळायचा धीर होत नव्हता, पण इतर लोकांना खेळत असल्याचे बघून आम्हालाही बर्फात खेळण्याचा मोह आवरला नाही व शेवटी बर्फात गेलोच. थोडा वेळ खेळून लगेचच परतलो, कारण कोणालाही त्रास होऊन चालणार नव्हता. उरलेली सहल सुद्धा एन्जॉय करायची होती व कोणालाही ती चुकवायची नव्हती, म्हणून थोड्यावर समाधान मानून आम्ही परतलो. येथे प्रत्येक ठिकाण हे एकेका वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ युंगफ्राला जाण्यासाठी ट्रेन आहे, तर माउंट टिटलिसवर जाण्यासाठी केबल कार आहे. तसेच इतर डोंगरावर जाण्यासाठी आणखी वेगळे पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याकडे सुद्धा समुद्रकिनारे आहेत. आपण फार तर समुद्रकिनारी जाऊन हॉलिडे एन्जॉय करू, पण येथील लोक मात्र ते समुद्रात जाऊन काहीतरी ॲडव्हेंचर्स करून लोकांना एन्जॉय करायला प्रवृत्त करतील. एखाद्या गोष्टीचे मार्केटिंग कसे करायचे ते या लोकांकडून शिकावे. आज दुपारचे जेवण येथेच होते व मेनू होता गरम गरम पावभाजी व गाजर हलवा. सर्वांनी यावर ताव मारला. पुन्हा 2 केबल कारने परत खाली आलो. आजच्या कार्यक्रमात आम्हाला दुपारी परत हॉटेलवर यायला मिळणार होतं व थोड्या वेळाने लगेचच निघायचे होते. ल्युझन व इंटरलांकन ही अतिशय छोटीशी पण सुंदर अशी शहरे. येथे शॉपिंगसाठी 2 तासाचा वेळ दिला होता. बाबर सरांनी कोणती खरेदी कोठे करायची याची माहिती दिली. हा सर्वच शॉपिंग एरियाज होता. घड्याळासाठी बुकरर, सूर्यांसाठी मिग्रॉस नावाचे दुकान, कॅमेराच्या किंवा तत्सम खरेदीसाठी इंटर डिस्काउंट नावाचे दुकान व सोव्हिनियरसाठी कॅसा ग्रँडे नावाचे दुकान आहे. येथे खरेदी करण्याचे सुचवले. ल्युझर्न येथे एक लायन मॉन्युमेंट बघायचे होते.
लढाईत जे स्विस जवान मारले गेले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे लायन मॉन्युमेंट दगडात कोरले आहे. सिंह म्हणजे शौर्याचे प्रतीक, पण येथे त्याच्या शरीरात खंजीर खुपसला आहे व त्याचा चेहरा असहाय्य दाखवला आहे. दगडात असे भाव कोरडे म्हणजे मूर्तिमंत कलाकारीचा नमुना आहे. हे मॉन्युमेंट बघून आपण स्तब्ध होतो व अनेक विचारांचे काहूर मनात निर्माण होते. आम्ही ल्युझर्न येथल्या क्रूजवरच्या सफारीसाठी निघालो. संध्याकाळी ल्युझर्नमध्ये क्रूजवर गाला डिनर व सोबत वाईन असा पुढचा कार्यक्रम होता. ही सफारी म्हणजे नुसती मौज, मस्ती, मजा आणि धमाल याचसाठी हे शब्दसुद्धा अपुरे पडतील. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, म्युझिक व गाणी व त्यावर नाच याला तर ऊत आला होता. हे सर्व आटोपून हॉटेलवर आलो तो गाला डिनरचा आस्वाद घेऊनच. आजचा मुक्कामसुद्धा हॉटेल रामाडावरच होता. आता उर्वरित वर्णन पाहूया आणि ऐकूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. हेमंत गाडगीळ.